ऍप्रिसिएशन. ऍप्रिसिएशन हा क्वेश्चन बोर्ड एक्झाम मध्ये कसा अटेम्प्ट करायचा आणि त्यामध्ये आपल्याला 5 आउट ऑफ 5 स्कोर कसा करता येईल. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व जे काही पोएम्स आहेत त्यांचं अप्रिशिएशन आपण बघणार आहेत. कशा पद्धतीने लिहायचं, बोर्ड एक्झामला पेपरमध्ये कसं लिहिलं गेलं पाहिजे, सर्व गोष्टी डिस्कस करणार आहेत. सर्व पोएमचं जे काही अप्रिशिएशन आहे ते आपण एकाच व्हिडिओमध्ये बघणार आहेत. त्याच्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. आणि जे काही मित्र हो तुम्ही चॅनलला नवीन असणार तर प्लीज आधी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओज तुम्हाला लगेचच मिळतील. तर मित्रांनो, सेक्शन 3 थर्ड सेक्शन मध्ये पोएट्री या सेक्शन मध्ये तुम्हाला 10 मार्कांसाठी हा सेक्शन असतो. तर त्याच्यात तुम्हाला बी क्वेश्चन मध्ये अप्रिशिएशन 5 मार्कांसाठी विचारलं गेलेलं असतं, 5 मार्क्ससाठी. तर त्याच्यात तुम्हाला टायटल, ठीक आहे, पोएट, तुम्हाला एक पोएम दिलेली असेल, ठीक आहे, तुम्हाला पोएम दिलेली असेल त्याच्यावरून तुम्हाला अप्रिशिएशन त्या पोएमसाठी लिहायचं असेल तर त्यात कुठले पॉइंट्स कव्हर करायचे. तर टायटल, त्याला आहे तुम्हाला हाफ मार्क्स. नंतर पोएट, त्यांचं नाव लिहिलं तर तुम्हाला तिथं हाफ मार्क्स मिळतो. त्याच्यानंतर राईम स्कीम, फिगर ऑफ स्पीच आणि थीम. थीमला 2 मार्क आहेत, फिगर ऑफ स्पीचला 1, राईम स्कीमला 1 मार्क. अशा पद्धतीने 5 मार्कांचा क्वेश्चन आहे. तर मित्रांनो, टायटल आणि पोएट तर पोएम जी दिली आहे तिथंच असतं, त्याच्यामुळे पाठ करायची गरज नाही, तिथंच तुमचा 1 मार्क फिक्स झाला. नंतर येतो तुमचं राईम स्कीम. राईम स्कीम सुद्धा खूप सोपं आहे, इझिली तुम्ही फाइंड आउट करून घेणार. ज्यांना कोणाला येत नसेल त्यांना ती टेक्निक सुद्धा सांगेल मी, कशा पद्धतीने तुम्हाला राईम स्कीम फाइंड आउट करायची आहे. त्याला तुम्हाला आहे 1 मार्क. आणि फिगर ऑफ स्पीच आणि थीम विषय येतो इथलाच. फिगर ऑफ स्पीच सुद्धा ऑलरेडी ऑलमोस्ट कॉमन आहेत. आणि थीम जी आहे, थीम म्हणजे काय, जी काही पोएमची एक म्हणता येईल मिनिंग, तो तुम्हाला 2 ते 3 लाईन मध्ये लिहायचा आहे. 5 मार्कांसाठी तुम्हाला क्वेश्चन आहे, तर यात तुम्हाला 5 आउट ऑफ 5 मार्क इझिली मिळतील जर तुम्ही तसं आन्सर लिहिला. तर तुम्हाला मी एक सॅम्पल पेपर मधला आन्सर दाखवते की त्या विद्यार्थ्याने अप्रिशिएशन हा क्वेश्चन अटेम्प्ट करून किती छान पद्धतीने मार्क्स मिळवले. तर ह्या विद्यार्थ्याला 4.5 मार्क्स यात मिळाले. 5 मार्कांचा क्वेश्चन आहे, त्याला 4.5 मार्क्स मिळाले आहेत. अर्धा मार्क कुठे गेला तेही सांगेल. टायटल लिहिला, टायटल गिव्हन असतं, व्यवस्थित लिहिलं, ठीक आहे. थोडं जर याला डबल कोटेशन मध्ये आणि छान अंडरलाईन केली असती, नंतर 1 लाईन सोडून नेम ऑफ पोएट लिहिलं असतं, पोएट पण गिव्हन आहे सिंगल कोटेशन मध्ये अंडरलाईन करून, ठीक आहे, असं लिहिलं असतं तर अजून छान दिसलं असतं दिसताना. हँड रायटिंग तर रिडेबल आहे, व्यवस्थित आहे सर्व काही, त्याच्यामुळे त्याला 4.5 मार्क्स मिळाले आहेत. मित्रांनो, 4.5 मार्क्स सुद्धा सोपी गोष्ट नाहीये. हातातले मार्क्स आहेत, हे सुरुवातीचे हातातले मार्क्स आहेत. फिगर ऑफ स्पीच, अलिट्रेशन, हे बघा, फिगर ऑफ स्पीच सुद्धा सिंपल आहे. त्याच्यानंतर थीम, सेंट्रल आयडिया काय आहे या पोएमची ती त्याने व्यवस्थित 3 ते 4 लाईन मध्ये लिहिलंय. तर अशा पद्धतीने तुम्हाला बोर्ड एक्झाम मध्ये अप्रिशिएशनचं आन्सर लिहायचं असणार आहे. तर आता बघूयात आपण प्रत्येक पोएम साठीचं अप्रिशिएशन कसं असलं पाहिजे. तर मित्रांनो, ही पोएम आहे बास्केट फुल ऑफ मूनलाईट, ठीक आहे. ह्या पोएमचं हे अप्रिशिएशन तुम्हाला अशा पद्धतीने लिहायचं आहे. थोडं अजून बेटर लिहिलं गेलं पाहिजे, त्याच्यासाठी मी एक सॅम्पल तुम्हाला राईट करून दाखवलंय की टायटल कसं लिहायचं. बघा, द टायटल ऑफ द पोएम इज, डबल कोटेशन मध्ये पोएमचं नाव येईल छान पद्धतीने, ठीक आहे. इथं तुम्हाला हाफ मार्क्स मिळून जाईल. नंतर द नेम ऑफ द पोएट, कवींचं नाव सुद्धा गिव्हन असतं पोएम मध्ये, तेच उचलून लिहायचंय, काही शोधायचं, काहीच पाठ करायची गरज नाही. कुणी अभ्यासही केला नसेल ना पोएमचा तरी त्याला 2 ते 3 मार्क्स इथं इझिली मिळून जातील. फक्त थोडं लक्षात घ्यायचंय, द नेम ऑफ द पोएट इज सुनील शर्मा, ठीक आहे. पोएटचं नेम सिंगल कोटेशन मध्ये छान पद्धतीने आणि पूर्ण सेंटेन्स मध्ये लिहिलंय. 1 लाईन सोडायची, राईम स्कीम लिहायचं. जर बघा, राईम स्कीम जर पोएम मध्ये नसेल, आता ही जी पोएम आहे ना बास्केट फुल ऑफ मूनलाईट, त्याच्यामध्ये राईम स्कीम नाहीये, राईम्स वर्ड नाहीये, त्याच्यामुळे तुम्ही काय लिहिणार, देअर इज अ नो राईम स्कीम इन दिस पोएम, ठीक आहे. धिस पोएम इज इन फ्री व्हर्स, ठीक आहे. ही पोएम जी आहे फ्री व्हर्स आहे, त्याच्यामुळे याच्यात रायमिंग स्कीम नाहीये. तर तुम्हाला अशा पद्धतीने तिथं मेन्शन करावं लागेल. त्याच्यानंतर फिगर ऑफ स्पीच तुम्हाला लिहायचंय. तर ह्या पोएम साठी फिगर ऑफ स्पीच काय आहेत, रिपिटेशन, अलिट्रेशन आणि एपॉस्ट्रोफी. हे मोस्ट ऑफ कॉमन आहेत, बऱ्याच पोएम मध्ये सिमिलरच आहेत, त्याच्यामुळे यांना सुद्धा तुम्हाला एवढं लक्षात घ्यायची गरज नाही. थोडं फक्त पॉइंट लक्षात ठेवा, त्याच्यावरून तुम्हाला येऊन जाईल. नंतर थीम आणि सेंट्रल आयडिया मध्ये तुम्हाला या पोएम साठीचा जो काही मिनिंग समजलेला आहे तो 2 ते 3 लाईन्स मध्ये अशा पद्धतीने लिहायचा आहे. तुम्ही बघू शकता. तर प्रत्येक पोएम साठीची स्टार्टिंग सेमच असेल,
द सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम इज, अशाच पद्धतीने तुम्हाला स्टार्ट करायचं असणार आहे. आणि त्या पोएमच्या रिलेटेड जे काही मध्यवर्ती कल्पना आहे, तुम्हाला समजलेला अर्थ, सिंपल, ती जी सेंट्रल आयडिया आहे ती तुम्हाला 2 ते 3 लाईन मध्ये लिहायची. तर अशा पद्धतीने तुमचं आन्सर हे अपेक्षित असतं. यात तुम्हाला 5 आउट ऑफ 5 मार्क्स इझिली मिळतील. इथंच तुमचे मार्क्स कन्फर्म होऊन गेले. जे काही करायचंय तुम्हाला अभ्यास फक्त या थीम सेंट्रल आयडियाचा करायचा आहे प्रत्येक पोएमसाठी. तर अशा पद्धतीने मी प्रत्येक पोएमसाठी तुम्हाला अप्रिशिएशन रेडी करून दिलेलं आहे. तर ते तुम्ही प्लीज अभ्यासा. मी आता 1 बाय 1 सांगेल. त्याच्या अगोदर राईम स्कीम. आता ठीक आहे, ह्या पोएमला तर राईम स्कीम नाहीये, पण बाकी कवितांना आहे, बाकी पोएम्सला आहे. तर ते कसं फाइंड आउट करायचं ते समजून घेऊ. मित्रांनो, अशी काही तुम्हाला पोएम गिव्हन दिलेली असेल, याच्यात की टायटलही असेल आणि पोएटचं नेमही असेल. ठीक आहे, अशा पद्धतीने एक्झाम मध्ये दिलेली असेल. तर आता ह्या पोएमचा आपण राईम स्कीम फाइंड आउट करून बघू. कसं फाइंड आउट करता, ज्यांना माहित आहे या पोएमसाठी त्यांनी फटाफट कमेंट करा, म्हणजे मला समजेल की तुम्हाला क्लिअर झाला आहे राईम स्कीम कशा पद्धतीने फाइंड आउट करायचं. मी तुम्हाला एक फाइंड आउट करून दाखवतो. मित्रांनो, दिसतंय व्यवस्थित? अ टीनेजर्स प्रेयर. तर या पोएमसाठी पहिला स्टांजा आहे, त्याच्यात तुम्हाला राईम स्कीम फाइंड आउट करायची. तर बघा कसं करणार. पहिला वर्ड आहे बिगिनिंग्स. ठीक आहे, तिथं देऊन दिला ए द्याल तिथं. ठीक आहे, त्याच्यानंतर येतं तुमचा मेक. शेवटचे लास्ट वर्ड बघायचे, लाईन मधला लास्ट वर्ड बघायचा, मेक. ठीक आहे, तिथं द्यायचं तुम्ही बी. डिफरंट आहे. बिगिनिंग आणि मेक राईम नाही येत. नंतर चूज, बिगिनिंग मेक चूज हे सुद्धा राईम नाही, म्हणून इथे सी, ए बी सी. बट आता फोर्थ जे आहे मेक आणि टेक हे राईम आहेत, म्हणून मेकला काय आहे, बी आहे ना, तर टेकला पण बी येईल. म्हणजे कसं येईल, ए बी सी बी. हे झालं ह्या स्टांजासाठीचं राईम. असं प्रत्येक स्टांजाचं आपल्याला फाइंड आउट करायचंय. तर ह्या पोएमसाठी प्रत्येक स्टांजाला ह्याच पद्धतीचा आहे, ए बी सी बी अशाच पद्धतीचा आहे. बघू शकता तुम्ही. लाईफ ए, सक्सेसला बी, रोड सी, नंतर स्ट्रेस, सक्सेस स्ट्रेस, बी बी, ए बी सी बी. नंतरच्या नेक्स्ट स्टांजाला सुद्धा सेमच आहे. अशा पद्धतीने तुम्हाला राईम स्कीमचं आन्सर हे लिहायचं असणार आहे. तर मित्रांनो, हे जे आहे ना, प्रत्येक स्टांजासाठी वेगळं सुद्धा असू शकतं. तर ते तुम्हाला तिथं मेन्शन करावं लागेल. फर्स्ट स्टांजा दिस, सेकंड स्टांजा दिस, किंवा 2-3 स्टांजाला सेम असेल, दुसऱ्या तिसऱ्या स्टांजाला वेगळं असेल. तर तसं प्रत्येक स्टांजा कोणत्या स्टांजाला हे आहे राईम स्कीम, ते तुम्हाला मेन्शन करून व्यवस्थित लिहायचं असेल. ते सुद्धा मी सांगते कुठल्या कुठल्या पोएम्सला डिफरंट लिहिलंय. बघा मित्रांनो, या पोएमसाठी तुम्हाला अप्रिशिएशन असं लिहायचं असणार आहे. त्याचे की म्हणजे शॉर्टकट लिहिलंय मी याच्यात. जे काही इन डिटेल लिहिलंय ते पहिली मी पोएम दाखवली, त्याचं इन डिटेल आहे. तशा पद्धतीने तुम्हाला लिहायचंय. हे फक्त की पॉइंट्स आहेत, हे लक्षात घ्या. आणि अशा पद्धतीने तुम्हाला सेंट्रल आयडिया, थीम आणि जे काही पॉइंट्स आहेत बाकीचे, फिगर ऑफ स्पीच, हे बघा अपोस्ट्रॉफी पहिल्या याच्यात पण होत्या, बकेट फुल ऑफ मूनलाईट याच्यासाठी सुद्धा ते होतं. याच्यात इन्व्हर्जन आहे. तर असे थोडे कॉमन आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला लक्षात ठेवायला सुद्धा इझी आहे. राईम स्कीम फाइंड आउट केली आपण. ठीक आहे, पोएटचं नाव ऑलरेडी गिव्हन आहे, टायटल पण गिव्हन आहे. फक्त काय अभ्यास करायचं आहे, थीम, सेंट्रल आयडिया. जर ही पोएम तुम्हाला समजली असेल, अर्थ समजला असेल, तर 2 ते 3 लाईन मध्ये तुम्ही इझिली लिहू शकता. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन घ्या. आपण नेक्स्ट पोएमचं बघूयात. मित्रांनो, ही नेक्स्ट पोएम आहे, तिचं टायटल, पोएटचं नाव दिलं राईम स्कीम. तर यात सुद्धा रायमिंग वर्ड्स नाही आहेत. राईम स्कीम फ्री वर्से आहे, म्हणून तिथे तुम्ही मेन्शन करणार, फुल सेंटेन्स मध्ये मेन्शन करा या गोष्टी. त्यानंतर फिगर ऑफ स्पीच, अपोस्ट्रॉफी याच्यात पण आलं. ठीक आहे, कॉमन आहेत. रिपिटेशन आलं, अँथेसिस आलं. ठीक आहे, रिपीटेड आहे म्हणजे कॉमन आहेत. तुम्हाला जास्त लक्षात ठेवायची गरज नाही. जे काही अभ्यासायचे ते आहे थीम आणि सेंट्रल आयडिया. ह्या पोएमसाठीचं तुम्ही अशा पद्धतीने लिहू शकता. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन घ्या. थीम आणि सेंट्रल आयडिया जी काही आहे ना, जो काही मिनिंग आहे तो तुम्हाला पोएम मधला समजलेला जो मिनिंग आहे तो 2 ते 3 लाईन मध्ये लिहायचा आहे, तुम्हाला समजलेलं. ठीक आहे, त्याच्यामुळे याच्यात काही एक्सप्लेन करण्यासारखं नाही. जी काही पोएम आहे ती व्यवस्थित तुम्हाला छान समजली असेल तर ते तुम्ही इझिली लिहू शकतात. नाही तर डिरेक्टली ह्या लाईन्स पाठ करून घ्या प्रत्येक पोएमसाठी, कारण की कुठलीही पोएम तुम्हाला विचारली जाऊ शकते. आतापर्यंत जी पोएम विचारली गेलेली नाहीये ती सुद्धा तुम्हाला विचारली जाऊ शकते. त्याच्यामुळे प्रत्येक पोएमचं तुम्ही व्यवस्थित अप्रिशिएशन प्रिपेअर करून घ्या. अप्रिशिएशन पूर्ण प्रिपेअर करायचं नाही, फक्त तुम्हाला थीम आणि फिगर ऑफ स्पीच समजून घ्यायचंय. थीम लक्षात ठेवायची, बस, दुसरं काहीच नाहीये. तर ह्या पोएमसाठी सुद्धा अशा पद्धतीने. तर ह्या पोएमला बी राईम स्कीम सेम आहे.
प्रत्येक स्टांजासाठी, त्याच्यामुळे एकच आलं. ठीक आहे, पुढचं बघूयात आपण. ही कविता आहे इफ. त्याचं टायटल झाले, पोएट झाले. ठीक आहे, हे गिवन आहे. राईम स्कीम बघा, मी जसं सांगितलं तुम्हाला फर्स्ट स्टांजासाठी ए ए ए म्हटलं इथं, आणि बाकीचे जे काही स्टांजा आहेत त्यांना ए बी आहे, तर तुम्हाला असं मेन्शन करावं लागेल, तेव्हाच तुम्हाला 1 मार्क इथं मिळेल. हातातला मार्क्स आहे मित्रांनो, वाया जाऊ द्यायचा नाही. इथं तुम्हाला हाफ मार्क्स, 1 मार्क झाला, इथे 1 मार्क 2 झाले, आणि इथं तुम्हाला 1 मार्क्स आहे. हे सुद्धा सिंपल आहे, लक्षात ठेवायला. फिगर ऑफ स्पीच. ठीक आहे, ह्या गोष्टी झाल्या तुमचे. इथे 3 मार्क्स झाले, 2 मार्क तुमचे. तुम्हाला फक्त याचाच अभ्यास करायचा आहे. तर इफ पोएम साठी तुमचं थीम, सेंट्रल आयडिया जी काही असेल ती ही असेल. तुम्ही अशा पद्धतीने लिहू शकता. पुढची पोएम. ठीक आहे, टायटल दिला, पोएट दिला, गिवन आहे. ठीक आहे, अभ्यास नसला तरी बी तुम्हाला इथं तर मार्क्स मिळूनच जाणार आहे. राईम स्कीम फर्स्ट 3 स्टांजासाठी हे आहे, आणि फायनल स्टांजासाठी हे. तर बघा, व्यवस्थित लिहा. ठीक आहे, व्यवस्थित चेक करा आणि लिहा. ज्या पोएमला नाहीये त्या पोएमला काय मेन्शन करायचं ते पण मी ऑलरेडी सांगितलंय. नंतर फिगर ऑफ स्पीच आणि थीम. तर ह्या पोएम साठी तुम्ही ही थीम, सेंट्रल आयडिया लिहू शकतात. हे बघा मित्रांनो, आता ह्या पोएम साठी द वर्ड इज माइन. टायटल झालं, पोएट झाला, गिवन, राईम स्कीम. आता इथं प्रत्येक स्टांजासाठी वेगळं आहे, ते तुम्हाला चेक करायचंय आणि लिहायचंय. ठीक आहे, तेवढं कष्ट घ्यावे लागतील. त्याच्यानंतर हा क्वेश्चन तुम्हाला 5 मार्कांचा, त्याच्यामुळे तुम्ही मॅक्स टू मॅक्स 10 मिनिटामध्ये हा क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करू शकतात. इझिली तुम्ही लिहून घेणार 10 मिनिटामध्ये. तर व्यवस्थित प्रत्येक स्टांजासाठी डिफरंट आहे, व्यवस्थित मेन्शन करा, व्यवस्थित लिहा. फिगर ऑफ स्पीच, नंतर थीम. या पोएम साठीचे थीम अशा पद्धतीने तुम्ही लिहू शकतात. फुल मार्क्स तुम्हाला मिळून जातील. आता मित्रांनो, लास्ट पोएम. ठीक आहे, टायटल गिवन असतं, पोएट गिवन आहेत, व्यवस्थित लिहा. फुल सेंटेन्स मध्ये लिहा, डबल कोटेशन, सिंगल कोटेशन मध्ये व्यवस्थित पोएम टायटल लिहू द्या. नंतर पोएटचं नाव येऊ द्या. छान पद्धतीने फुल सेंटेन्स लिहा. जसं पहिल्या याच्यावर दाखवलं तर तशा पद्धतीने तुम्हाला लिहायचंय. हे तुम्हाला सॅम्पल एक अभ्यासण्यासाठी मी की पॉइंट्स मध्ये लिहिलं आहे, इन डिटेल मध्ये लिहिलेलं नाहीये. इन डिटेल मध्ये ऑलरेडी मी सांगितलंय, तशाच पद्धतीने तुम्हाला लिहायचंय. तेव्हा तुम्हाला 5 मार्क इझिली 5 आउट ऑफ 5 मिळतील. ठीक आहे, 4 पण नाही, 4.5 पण नाही, 5 मार्क्स तुम्हाला मिळू शकतात जर तुम्ही व्यवस्थित लिहिलं असलं तर. राईम स्कीम व्यवस्थित फाइंड आउट करा. ज्या ज्या स्टांजासाठी सेम असेल ते व्यवस्थित अशा पद्धतीने लिहा. कॉमन असेल तर एकच लिहा, डिफरंट असेल तर असं मेन्शन करा. फिगर ऑफ स्पीच. ठीक आहे, नंतर थीम. एक एक लाईन सोडून तुम्हाला व्यवस्थित सुटसुटीत लिहायचंय. छान अंडरलाईन करायच्यात. छान मार्क्स तुम्हाला ह्या क्वेश्चन मध्ये मिळतीलच. तर ऍप्रिशिएशन समजलंय मित्रांनो, किती सिंपल आहे. पोएमचा मिनिंग समजून घ्या, दुसरं काहीच करायचं नाहीये. पोएमचा मिनिंग समजला की तुम्हाला ऍप्रिशिएशन आलंच समजा. जसं तुम्ही मराठी विषयाच्या पेपरामध्ये रसग्रहण लिहिलं, त्यात तुम्हाला कवितेचा अर्थ समजलेला असला की तुम्ही व्यवस्थित लिहायचं. तशाच पद्धतीने इथं तर ऑलरेडी बाकीच्या गोष्टी गिवन आहेत, फक्त तुम्हाला थीम लिहायची आहे. तेवढं तर आपण करू शकतो. सर्व पोएम्स प्रिपेअर करून ठेवा मित्रांनो. कुठलीही पोएम येऊ शकते, तर तुम्हाला लिहिता यायला पाहिजे. 5 मार्क आहेत, एकही मार्क आपल्या याच्यातून जायला नको. व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये.